तिसरा प्रकार आपण पाहूया मुलांनो, तो आहे आज्ञार्थी वाक्य. कोणतं आहे? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याचं आपण काय पाहिलेलं होतं की ज्या वाक्याचं क्रियापद काय असतं? आज्ञार्थी असतं. क्योंकि आज्ञार्थी वाक्य पहचानने का ही एक सिंबल है कि उसका क्रियापद जो है वो क्या होता है? आज्ञार्थी होता है. आज्ञार्थी वाक्यातील क्रियापदाची ओळख ही त्याच्या क्रियापदावरून होत असते. वो क्रियापद से ही हम जैसे कोई आदेश, जिस क्रियापद के द्वारा हमें कुछ कृती करने का आज्ञा दी जाती है, आदेश दिया जाता है, तर तेव्हा ते वाक्य जे आहे ते वाक्य कोणतं वाक्य असतं मुलांनो? आज्ञार्थी वाक्य ते असतं. आणि लक्षात ठेवा की सो सिंपल, आज्ञार्थी वाक्य ओळखण्यासाठी क्रियापद, लास्ट टाइम जब हमने वाक्य प्रकार लिखे थे तो बहुत सारे एग्जाम्पल मैंने वहाँ पर आज्ञार्थी वाक्य में मैंने क्रियापद जो है वहाँ पर आपको लिख कर दिए थे. एक वचन और अनेक वचन, ऐसे दोनों प्रकार के क्रियापद मैंने आज्ञार्थी के आपको लिख कर दिए गए थे. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आज्ञार्थी वाक्य जे आहे ते आपल्याला कशावरून ओळखायचं आहे? त्याच्या क्रियापदावरून ओळखायचं आहे. तर चला काही उदाहरणं आपण पाहूया इथे. जो आपसे मैंने उन उदाहरणों को, जो एग्जाम्पल है, कुछ उदाहरण वैसे ही है लेकिन कुछ उदाहरणों को मैंने आज्ञार्थी वहाँ पर चेंज किया है. तू कार्यक्रमात वाजव, तुम कार्यक्रम में बजाओ. रेल्वेचा प्रचार करा. बघा, वाजव आणि करा या दोन्ही क्रियापदातून आपल्याला करण्याची काय केलेली आहे? आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे. आजी गोष्ट सांग. सांग यानी बताओ. मुझे कहानी सुनाओ या बताओ. बताओ, सुनाओ नहीं, बताओ. दिव्याचा शोध लाव किंवा लावा, जैसे क्रियापद होगा वैसे. और क्रियापद एक वचनी हो या अनेक वचनी हो, वो उससे फर्क नहीं पड़ता है पहचानने के लिए. बस क्रियापद क्या होना चाहिए? आज्ञार्थी होना चाहिए. मग ते एक वचन असो किंवा अनेक वचन असो, त्याचा आपल्याला काहीही फरक पडत नाही. फक्त क्रियापद कसलं असलं पाहिजे? आज्ञार्थी ते क्रियापद असलं पाहिजे. शिरीष गाणे म्हण. शिरीष गाना बोलो. त्यानंतर रेल्वेत प्रवाशांनी बसा. ट्रेन में प्रवासी यात्रियों बैठिए. बसा म्हणजे बैठिए. मुलांनो चित्रे काढा. बच्चों चित्र निकालिए. मला कार्यक्रमात वाजवू द्या. ऐसा तो इथे यहाँ पर होना चाहिए. मला कार्यक्रमात वाजवू द्या. शिरीषचा पाठातील हे वाक्य आहे बघा. शिरीष लिहून घे. शिरीष लिखकर लो. रेल्वे सुरू करा. ट्रेन सुरू करो. बांबूचा वापर करा. बांस का प्रयोग या उपयोग करो. आजीचा आदर करा. या सगळ्या क्रियापदातून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला कृती करण्याचा आदेश त्या क्रियापदाच्या माध्यमातून दिला आहे. झाडांना पाणी द्या. पेड़ को पानी दो. तू कविता बोल. तुम कविता बोलो. प्राण्यांशी मैत्री करा. प्राणियों से दोस्ती करो. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागा. सभी के साथ प्यार से अपनेपन से बर्ताव करिए. वागा यानी बर्ताव करना. पडदा वर करा. पडदा यानी कर्टेन जो रहता है स्टेटर में, त्याच्यासाठी हा शब्द आलेला आहे. प्रवाशांना इनाम द्या. इनाम म्हणजे काय? बक्षीस. प्रवासी म्हणजे काय? यात्री. शिरीष सुंदर गाणे बसव. बसव यानी बिठाव. जैसे तालावर
गाणे बसवतात चाल देऊन, त्याला म्हणतात इट्स रायमिंग में, तालात सुरात गाणे बसव. सरिता वहीत लिहून घे, सरिता नोटबुक में लिखकर लो. रेल्वेला पूर्णपणे सजवा, रेल्वे को या ट्रेन को पूरी तरह से सजाइए. दिव्यासाठी लागणारी यंत्रणा शोधा, दिव्यासाठी या दिए के लिए जो सामग्री चाहिए उसको क्या करिए, उसकी खोज लीजिए. सखू आजी गोष्ट सांग, सखू आजी मुझे कहानी सुनाओ. वैजंती जंगलात फिर, वैजंती जंगल में घूमो, फिर यानी क्या, घूमो. रेल्वे स्वच्छ ठेवा, ट्रेन को क्या रखना चाहिए, साफ रखना चाहिए. तर आपण आत्तापर्यंत जेवढी वाक्य पाहिली मुलांनो, ती सर्व वाक्य जी आहेत ती कोणती वाक्य आहेत, आज्ञार्थी वाक्य आहेत. आणि त्या आज्ञार्थी वाक्यातून आपल्याला काहीतरी कार्य करण्याचा आदेश आपल्याला त्या वाक्यातून दिलेला आहे. नेक्स्ट चौथा प्रकार आपण पाहणार आहोत इथे, ते आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य आपण कशाला म्हणतो, की ज्या वाक्यातून आपण आपल्या भावना, आनंद, दुःख, प्रशंसा, घृणा व्यक्त करतो, त्या वाक्याला काय म्हणतात, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. तर बघा, कभी कभी कुछ वाक्य ऐसे भी होते हैं कि जिन वाक्यों में उद्गारवाचक शब्द जो है उसमें होते नहीं, लेकिन फिर भी वो वाक्य जो है क्या होता है, उद्गारार्थी होता है. देखिए, यापुढे मी एकटाच दिसेन, आगे से मैं अकेला ही दिखूंगा. म्हणजे ह्या वाक्यातून भले इसमें उद्गारवाचक शब्द नाही आहे, पण या वाक्यातून कोणती भावना व्यक्त झालेली आहे, दुःखाची भावना जी आहे ती व्यक्त झालेली आहे. यापुढे मी एकटा दिसेन, मतलब आगे से मैं आपको अकेला ही दिखाई दूंगा. या वाक्यामध्ये कोणतंही उद्गारवाचक शब्द आहे का, नाही, परंतु तरी हे कोणतं वाक्य आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. कारण त्या वाक्यातून भाव व्यक्त झालेला आहे आणि तो भाव कोणता आहे, दुःखाचा आहे. सर का ही भलतीच शंका, दुसरं पण वाक्य बघा तसंच आहे. शंका याने शक, भलतीच याने ऐसी वैसी. याच्यामध्ये पण काय आहे, आश्चर्य आहे, सरप्राईजनेस आहे, की सर तुम्ही माझ्यावर काय घेत आहात, शंका घेत आहात, किंवा आप मेरे पे विश्वास नहीं कर रहे हो, असं त्या वाक्याचा काय आहे, अर्थ आहे. अरे रे रे तुला गाता येणार नाही. अभी यहाँ पे देखिए अरे रे हा शब्द आलेला आहे आणि त्याच्यातून कोणता भाव व्यक्त झालेला आहे, दुःखाचा भाव जो आहे तो व्यक्त झालेला आहे. मतलब तुम गा सकते नहीं. वाह काय सुंदर रेल्वे सजवली, बहुत ही अच्छी रेल्वे की सजावट की है. तुला गाण्याची आवड आहे तर, अभी यहाँ पर आनंद व्यक्त झालेला आहे, हर्ष व्यक्त झालेला आहे. भलेही उसमें उद्गारवाचक शब्द नाही आहे, तरी सुद्धा ते वाक्य कोणतं आहे, उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य ते आहे. मतलब इसका मतलब तुम्हें गाना पसंद है, तो ऐसा इस वाक्य का क्या है, अर्थ आहे. त्यानंतर माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. अभी यहाँ पे शंका दर्शाई है, क्या दर्शाई है, शंका दर्शाई है. और शंका दर्शाते हुए भी वहाँ पर उद्गारार्थी वाक्य का प्रयोग जो है आप कर सकते हैं. मतलब मेरे साथ मेरे पिताजी भी आएंगे. वाह उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही. अभी यहाँ से सीधा सीधा पता चल रहा है कि बहुत अच्छे, इसका तो कोई तोड़ नहीं है. ये क्या है, ला जवाब आहे, याच्याशिवाय दुसरं कोणतंच होऊ शकत नाही. कमाल आहे बुआ या इंग्रजांची. अभी यहाँ पर भी देखिए
कमाल म्हणजे काय, यहाँ पर भी क्या व्यक्त किया है, आश्चर्य व्यक्त किया है. कमाल म्हणजे काय, वेगळीच काय, कमाल म्हणजे एकदम आश्चर्याची गोष्ट आहे ह्या इंग्रजांची की त्यांनी लोखंडाला गाडी ओढायला लावलेली आहे. छे काय पसारा आहे हा. छे याने क्या विरोधदर्शक हे क्या आहे, छे ये शब्द आहे आणि त्या विरोधदर्शक शब्दांनी काय दाखवलेलं आहे, आपला विरोध दाखवलेला आहे की किती पसारा केलेला आहे. बापरे, रात्री जंगलात हिंस्र पशु असतात. आता बापरे म्हणजे हा कोणता शब्द आहे, भीतीदर्शक. बापरे म्हणजे आपण म्हणतो ना की आता काय होणार, अब क्या होगा, तर तसा हा शब्द आहे. बापरे, रात्री जंगलात हिंस्र पशु असतात. हिंस्र यानी क्या, जंगली पशु जो है रात में जंगल में होते हैं. अखेर तो दिवस उजाडला. यहाँ पर भी क्या है, अखेर हा शब्द भले उद्गारवाचक शब्द नहीं है, लेकिन हा सुद्धा कोणता आहे, आनंदाचा, आनंद व्यक्त करणारे वाक्य आहे. मतलब आखिर वो दिन आ ही गया जिसका हमें इंतजार था. अबब कितीही गर्दी. मतलब अबब हा पण कोणता शब्द आहे, उद्गारवाचक शब्द आहे. कितनी गर्दी, कितनी भीड़. शाबास, छान गायलास. गायलास यानी गाणे म्हटले, मतलब बहुत अच्छा तुमने गाया. आहा हा, काय सुंदर देखावा आहे. बहुत ही अच्छा, सुंदर ऐसा ये दृश्य है. हुश, दमलो मी चालून. यहाँ पर हुश हा शब्द का काय आहे, उद्गारवाचक शब्द आहे. दमलो यानी मैं चढ़कर क्या हो गया, थक गया. अय्या तू इथे आलीस. अय्या हा सुद्धा कोणता शब्द आहे, आश्चर्य व्यक्त करणारा शब्द आहे. मतलब अरे बापरे, तुम यहाँ पर आ गई. किती उंच इमारत आहे ती. बहुत ही ऊंची ऐसी ये क्या है, बिल्डिंग है. अरे तो झाडावरून पडला. अरे मतलब बहुत दुख की बात है कि वो पेड़ से क्या हो गया, गिर गया. हो मी गाणे म्हणेल. हाँ मैं ज़रूर. वहाँ पे क्या है, सम्मति दर्शक शब्द जो है, हामी भरने वाला शब्द के तौर पे कोणता शब्द आलेला आहे, हो हा शब्द तिथे आलेला आहे. म्हणजेच हो मैं गाना जरूर बोलूँगा. फक्त माझे मी, फक्त माझे मी आणि सूर. यहाँ पर दुख व्यक्त करते हुए शिरीष जब कहता है की मी आता फक्त कोण, मी आणि माझे सूर फक्त असणार आहेत. माझे नाना म्हणजे माझे वडील आता नाहीत. त्यावेळेचं हे वाक्य आहे की मी आणि माझे सूर फक्त, मैं और मेरे सूर या मेरा गाना. छे ऐकावते नवरस. मतलब सुनो, जितना सुनो उतना क्या है, आश्चर्य ही हम होते हैं. बाप रे काय है, प्रदूषण. बाप रे मतलब देखकर क्या हो जाना, चौक जाना. किती हे काय आहे, भयानक असे हे प्रदूषण आहे. तर अशा प्रकारे मुलांनो ही वाक्य आपल्याला ओळखता सुद्धा आली पाहिजे. कभी कभी कुछ वाक्य ऐसे भी होते हैं जिसमें उद्गारवाचक शब्द नहीं होते, लेकिन फिर भी वो वाक्य क्या होते हैं, उद्गारार्थी वाक्य होते हैं. क्योंकि उन वाक्यों में से अपने मनुष्य के भाव जो है उस वाक्यों में से व्यक्त होते हैं. त्या वाक्यातून माणसाच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणूनच ती वाक्यसुद्धा काय असतात, उद्गारार्थी वाक्य असतात. क्योंकि हम हर बार बोलते समय उद्गारवाचक शब्दों का प्रयोग जो है वो बच्चों करते नहीं. कभी कभी साधारण वाक्यों में से भी हम अपने भाव को व्यक्त करते हैं. तर त्यामुळे ती वाक्यसुद्धा कोणती वाक्य असतात, उद्गारार्थी वाक्य असतात. आणि उद्गारार्थी वाक्यात उद्गारार्थी चिन्ह हे असतं. त्यामुळं ओळखणं काय असतं, खूप सोपं असतं. परंतु हे सांगायचं हेच
यही एक बात थी की ज्यावेळी वाक्यात उद्गारवाचक शब्द नसतील तरीसुद्धा ते वाक्य कोणतं वाक्य असतं, उद्गारार्थी वाक्य हे असतं.